एका ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया। शिंदे सरकार जास्त काळ टिकणार नाही, शिंदे सरकार केवळ 7 ते 8 महिनेच टिकू शकेल असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता वर्तवलेलं आहे। शिंदे सरकार जास्त काळ टिकणार नाही असं शरद पवार यांनी भाकीत वर्तवलेलं आहे। केवळ 7 ते 8 महिनेच हे सरकार टिकेल असं शरद पवारांनी भाकीत वर्तवल्याची माहिती समोर येते। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर रुचा कानोलकर आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। रुचा, शिंदे सरकारबाबत शरद पवारांनी एक भाकीत वर्तवलंय। राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। कोणकोणते मुद्दे यावेळेला शरद पवारांनी मांडले? मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली आहे। काही महत्त्वाचे नेते अजूनही या बैठकीत आहेत, मात्र शरद पवारांनी आमदारांसोबत जी बैठक घेतली ती संपली आहे आणि त्या बैठकीत त्यांनी आमदारांना असं आवाहन केलं आहे की आपण विरोधी बाकावर जरी बसलो असू तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मतदारसंघाला जास्तीत जास्त वेळ द्या। याचं कारण म्हणजे त्यांनी म्हटलंय की शिंदे सरकार हे आत्ताचं नवं सरकार फार काळ टिकणार नाही, जास्तीत जास्त 5 ते 6 महिने हे सरकार टिकेल। कारण कॅबिनेटची जी बैठक कॅबिनेट मंत्रिमंडळाची जी मंत्रिमंडळ जेव्हा जाहीर होईल तेव्हा यातले खरे जे नाराज नेते आहेत ते सगळ्यांच्या समोर येतील आणि ते नाराज कार्यकर्ते, नाराज नेते, नाराज आमदार हे शिंदे समर्थकांचे आमदार जे आता आहेत ते पुन्हा शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरेंकडे परत येतील असं शरद पवारांनी म्हटलंय। त्यामुळे त्यांनी मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहण्याचं आवाहन आमदारांना केलंय। जास्तीत जास्त वेळ आपल्या मतदारसंघाला देण्यासाठी त्यांनी सांगितलंय। रुचा, धन्यवाद ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत। मात्र शरद पवार यांनी शिंदे सरकार विषयी एक भाकीत केलंय। 7 ते 8 महिनेच हे शिंदे सरकार टिकेल, फार काळ काही हे सरकार टिकणार नाही असं शरद पवारांनी या बैठकीदरम्यान सांगितल्याचं समजतंय। आणि आता आपण महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूया स्पीड न्यूज मध्ये। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शिवडी कोर्टानं समन्स बजावलंय। सोमवारी सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहण्यासाठीचं हे समन्स बजावलं गेलंय। बदनामी केल्याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी कोर्टात संजय राऊत यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीनं नोटीस पाठवलेली आहे। 5 जुलैला ईडीनं त्यांना चौकशीसाठी बोलावलंय। नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावलं गेलंय। शिंदे सरकार विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या पहिल्या अग्निपरीक्षेत पास झालंय। आता सोमवारी बहुमत चाचणीची दुसरी परीक्षा शिंदे सरकारला त्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे। या संदर्भात भाजप आणि शिंदे गटाची बैठक झाली। या बैठकीत बहुमत चाचणीबाबत चर्चा झाली। बहुमत चाचणीबाबत सगळ्या आमदारांना सूचना देण्यात आल्याची माहिती भाजपकडून दिली गेलेली आहे। उद्याच्या बहुमत चाचणीबद्दल बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आमदार गणेश नाईक यांनी दिली। बहुमत चाचणीबाबत आम्हाला सूचना केल्या गेल्याचं गणेश नाईक यांनी बैठकीनंतर सांगितलं। वायबी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे। बैठकीत विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा झाली। अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं अशी पक्षाची इच्छा असल्याचं बैठकीमधून सुचवलं गेलंय। मात्र अजित पवार यांच्याकडून जयंत पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची माहिती मिळतेय। पक्षाचा व्हीप मान्य न करता इतर उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप शिवसेनेनं केलेला आहे आणि या विरोधात शिवसेनेनं 39 आमदारांची तक्रार अध्यक्षांकडे केलेली आहे। त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे। पक्षाचा व्हीप मान्य न करणाऱ्या शिंदे गटावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे। महाराष्ट्रात नवं सरकार निर्माण करताना राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रण दिलं नसल्याचंही सावंत म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सध्या बोलतायत। आपण थेट जाऊया तिकडे। ऐकलं की मुख्यमंत्री नवीन आणि नवीन उपमुख्यमंत्री यांनी शपथविधी झाल्यानंतर
विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या संदर्भामध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. मला इथे सांगायला पाहिजे आपल्याला की आपल्याला कल्पना आहे गेले 8-10 महिने ही ओबीसीची लढाई जी आहे आम्ही लढतो आहोत. मुश्रीफ साहेब आहेत, आम्ही आहोत, इतर सगळे लोक आहेत. हायकोर्ट आणि कित्येक वेळेला सुप्रीम कोर्टात सुद्धा जावं लागलं. सुरुवातीला ते विकास गवळी बीजेपीचे ते विरोध करत होते आणि तिथूनच खरं म्हणजे जे आहे या ओबीसीच्या आरक्षणाला देशभराचं ग्रहण लागलं. कारण ते महाराष्ट्राच्या विरुद्ध अडचणीत आणायला गेले महाराष्ट्र सरकार आणि मग निकाल सगळ्यांनाच लागू झाल्यानंतर मध्य प्रदेशापासून सगळे सरकार अडचणीमध्ये आले. पण मग चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क साधला आणि सांगितलं की बाबा त्यांना सांगा तुम्ही प्रत्येक गोष्टीला सुप्रीम कोर्टात जाऊ नका. विकास गवळींना तुम्ही या, तुम्हाला काय पाहिजे असेल त्याप्रमाणे जो आहे तो रिपोर्ट तयार करून घ्या, आम्हाला सहकार्य करा. तुम्ही पण ओबीसीच्या बद्दल चांगलं बोलता, आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो आहोत. आणि मग बावनकुळेंनी त्यांना आणलं आणि ते त्यानंतर जे शांत झालं. ते शांत झाले तर राहुल वाघ म्हणून दुसरे कोणीतरी बीजेपीचे ते उठले, ते परत जे आहे ते कोर्टामध्ये गेले आणि त्यामुळं साहजिकच जे आहे पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचाच कायदा तुम्हाला सुद्धा आता निकाल लागू असं मध्य प्रदेशला सुद्धा सांगण्यात आलं. मध्य प्रदेश सरकार परत 4-5 दिवसांनी ते परत कोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टातच त्यांनी, आणि मग त्यातून त्यांना जे आहे परवानगी मिळाली. तर आपण सुद्धा जे आहे आपला पहिला आयोग आहे त्या आयोगाचा रिपोर्ट फेटाळल्यानंतर बांधिया साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण दुसरा आयोग तिथं नेमला आणि तिथे महेश झगडे, नयेश गीते, TCSचे लोक, इतर असे सगळे जे आहेत, अमित पटेल वगैरे असे सगळे लोक नेमले आणि त्यांनी. यानंतर पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपात महत्त्वाच्या बातम्या बघूया. सोमवारी होणारी बहुमत चाचणी युती भक्कम मतांनी जिंकणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 166 आमदार युतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचं फडणवीस म्हणाले. मागील सरकारनं घेतलेले सगळे निर्णय बदलणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सरसकट सगळे निर्णय बदलणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. योग्य नसलेल्या निर्णयांमध्येच बदल केले जाणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. आरेतल्या मेट्रो कारशेडचं काम 25% पूर्ण झालेलं आहे. काम आणखी वेगानं झाल्यास मेट्रो 3 वर्षभरात धावू शकते असंही फडणवीस म्हणाले. आरे कारशेडसाठी आणखी झाडं कापण्याची गरज नसल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. तसंच आरेतल्या काही आंदोलनं पुरस्कृत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. विरोध करणाऱ्या पर्यावरणवाद्यांची समजूत काढू असंही फडणवीस म्हणाले. अमरावतीमध्ये नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यानं एकाची हत्या झाली. ही घटना दुर्दैवी असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आरोपींना पकडण्यात आलं असून या प्रकरणाचा NIA तपास करतंय. चौकशीमधून योग्य माहिती पुढे येणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण नियमांचं पालन करत जिंकली असल्याचं भाजपचे नेते राम कदम यांनी म्हटलंय. नियमांचं उल्लंघन झालं असेल तर विरोधकांनी ते केलं आहे असा आरोप राम कदम यांनी केलाय. तसंच बहुमत चाचणी युती सरकारच जिंकणार असल्याचा विश्वासही राम कदम यांनी व्यक्त केला. सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत बहुमत चाचणीविषयी मंथन करण्यात आल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिलेली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याबाबत जयंत पाटलांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीवर अभिनंदनाचं भाषण करताना झिरवळांबाबत जयंत पाटलांनी जातीविशेष उल्लेख केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. हे वक्तव्य रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आलं. दरम्यान जयंत पाटलांनीही या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांचा विजय झाला. राहुल नार्वेकर यांना 164 मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मतं मिळाली.
दरम्यान राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सभागृहात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत नेलं। मी जावई आहे, काळजी घ्या, त्यामुळे काळजी घेणं अपेक्षित आहे असा सल्ला राहुल नार्वेकर यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांना दिला। अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून योग्य सहकार्य मिळेल यात शंका नाही असंही राहुल नार्वेकर म्हणाले। आपण नगरविकास मंत्री होतो आणि आपल्या सोबत 8 मंत्री पायउतार झाले, मात्र 50 विधानसभा सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला, हे आमचं भाग्य आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। राहुल नार्वेकर महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासातले सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष आहेत। हा महाराष्ट्रानं एक नवा रेकॉर्ड केला असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांबाबत काढले। तसंच त्यांचा अध्यक्षपदी विजय झाल्यानंतर त्यांचं अभिनंदनही फडणवीसांनी केलं। अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे। राहुल नार्वेकर कुठेही गेले तरी पक्षाच्या नेतृत्वाला फार जवळ करतात। शिवसेनेत गेल्यानंतर आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीत मला आणि भाजपात गेल्यानंतर त्यांनी फडणवीसांना जवळ केलं। आता एकनाथ शिंदे तुम्हीही जवळ करा, नाहीतर काही खरं नाही असं मिश्किल भाष्य अजित पवारांनी केलं। याआधी सत्ताधारी आणि आता विरोधी वाकावरून पाहिलं तरी समोर मूळचे भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेले जास्तच पाहायला मिळत आहेत। ते पाहून मूळच्या भाजपच्या लोकांचं वाईट वाटतं असं अजित पवार म्हणाले। दीपक केसरकर तर आता कसलेले प्रवक्ते झालेत, आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही असा टोलाही अजित पवारांनी लगावला। देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपचे नेते रडू लागले होते। एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून त्यांना मुख्यमंत्री केलं असतं असं अजित पवार म्हणाले। अजित पवार यांच्या एकनाथ शिंदेंवरील टिप्पणीवर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं। अजितदादा, तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर मी सांगतोय, येऊन आमच्या कानात सांगा असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला। शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी यावेळेला बोलताना शिंदे गटावर हल्लाबोल केला। शिंदे गटातल्या आमदारांनी आमच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं नाही तर ते आता मतदारसंघात जाऊन मतदारांच्या आणि शिवसैनिकांच्या नजरेला नजर कसे काय भिडवतील असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला। विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड ही राज्यपालांची मेहरबानी असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे। आम्ही मागणी केली तेव्हा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली नाही असंही भास्कर जाधव म्हणाले। खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत बी बियाणं आणि रोख मदत द्या अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे। तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं आहे। पाऊस न झाल्यानं विदर्भात खरीपाची पेरणी झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी आता केली जाते। नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक मुंबईतल्या मातोश्रीवर दाखल झाले होते। यावेळेला शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। आपल्या वेगळ्या ग्रामीण शैलीसाठी प्रसिद्ध असणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात। जालन्यातल्या भोकरदनमध्ये एका कार्यकर्त्याच्या लग्नात दानवेंनी हजेरी लावली। यावेळेला एक वेगळं रूप त्यांचं पाहायला मिळालं। दानवेंनी चक्क मंगलाष्टक म्हटल्या, यासोबतच त्यांनी अंतरपाठही धरला। दानवेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। न्यूज 18 लोकमतच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं असून भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून राज्यातील सगळ्या राजकीय घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून वेळ काढत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्या राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष देत त्या बातम्या पाहत असल्याचं व्हिडिओ समोर आलेला आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे। यापुढच्या काळात कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करा अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त केलेली आहे। शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अण्णा हजारे यांचं व्हिडिओ कॉलवरून संभाषण झालं। यावेळेला अण्णा हजारेंनी एकनाथ शिंदेंना फोनवरून शुभेच्छाही दिल्या। शिवसेनेचे नांदेडमधले बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा घेतला गेला। खासदार हेमंत पाटील यांच्यासह शिवसेनेचे सगळेच महत्त्वाचे नेते या मेळाव्याला हजर होते। या मेळाव्यात बंडखोर शिवसेनेच्या मतदारसंघातल्या शिवसैनिकांची मोठी गर्दी होती। बंडखोर आमदाराला यापुढे सातत्यानं धडा शिकवण्यात येईल असा इशारा या मेळाव्यातून दिला गेला।
नव्या मंत्रिमंडळात धुळे जिल्ह्यातल्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा रंगलेली आहे. धुळे जिल्ह्यातनं जयकुमार रावल आणि आमदार अमरीश पटेल यांची नावं चर्चेत आहेत. तर धुळे जिल्ह्यातनं रावल की अमरीश पटेल याबाबत सध्या जोरदार चर्चा रंगल्याचं दिसतंय. दापोली आणि मंडणगडमध्ये जोरदार पाऊस झालाय. तुफान पाऊस झाल्यानं भात शेतीच्या कामांना वेग आलेला आहे. चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी सुद्धा समाधानी आहे. बुलडाणा जिल्ह्यातही पुन्हा मुसळधार पाऊस झाला. अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. पावसामुळे या पिकांना जीवदान मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात पीक चांगलंच तरारलंय. शेतकऱ्यांनी भात लावणीवर लक्ष केंद्रित केलंय. कोकणातील शेतकऱ्यांची लावणीसाठी गावागावांमध्ये लगबग सुरू झाल्याचंही पाहायला मिळतंय. खेडमध्ये 50%हून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावणी पूर्ण केलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील जांभळा इथं 8 दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. या पावसामुळे गावात पूर स्थिती होती. शिवाय शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून पिकांचं नुकसान झालं होतं. आता सत्ता स्थापन झाल्यानं नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गुहागरच्या वेळणेश्वर समुद्र किनारपट्टीवर स्फोटक सदृश वस्तू सापडल्या आहेत. रत्नागिरीच्या बॉम्बशोधक पथकानं मोकळ्या जागेत नेऊन ही स्फोटकं निकामी केली. आढळून आलेली स्फोटक सदृश वस्तू हँड हेल्ड रॅकेट पॅराशूट असल्याची माहिती समोर आलेली आहे. अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुख्य आरोपी असलेल्या इरफान खानला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याप्रकरणी अमरावतीतल्या हत्या प्रकरणी आता आणखी 8 जणांना धमक्या दिल्या गेल्याचं समोर आलेलं आहे. धमकी दिल्याप्रकरणी काही जणांनी माफी सुद्धा मागितल्याचं समोर आलंय. तशी माहिती खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिलेली आहे. उदयपूरची घटना ही महाविकास आघाडी सरकारचं पाप असल्याचा आरोप खासदार अनिल बोंडेंनी केला आहे. अमरावतीतल्या हत्येची घटना उदयपूरच्या घटनेआधी घडलेली होती. त्यामुळे योग्य वेळी तपास लावला असता तर उदयपूरची घटना थांबली असती असं अनिल बोंडे म्हणाले. पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदावरून कृष्णप्रकाश यांची बदली केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा अवैध धंदे सुरू झालेत. पोलिसांच्या मदतीनं शहरात दिवसाढवळ्या राजरोसपणे जुगार आणि मटका अड्डे चालत असल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप केला जातोय. नागपुरातल्या व्यापाऱ्याच्या हत्या प्रकरणाचा सुगावा अखेर भंडारा पोलिसांना लागलाय. व्यापारासोबत घेतलेल्या चुलत भावानेच नागपूरच्या व्यापाऱ्याचा गळा चिरून खून केल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झालाय. भंडारा पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपी चुलत भावाला नागपुरातून जेरबंद केलाय. जन्मदात्या वडिलांवर तलवारीनं वार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आलेली आहे. बायकोला माहेरी घेऊन जाऊ देत नाही म्हणून मुलानं आपल्या वडिलांच्या पोटात आणि पाठीवर तलवारीनं वार केलेत. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. दौंड तालुक्यातल्या कुरकुम एमआयडीसी मधल्या हार्मनी ऑर्गॅनिक्स या कंपनीतनं 47,27,000 रुपयांचं केमिकल चोरीला गेलंय. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातल्या दहागाव दुधेरे इथं एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झाले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमधले 9 प्रवासी सुदैवानं बचावलेले आहेत. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुभा घाटात ऑटो रिक्षाला भरधाव कारनं पाठीमागून धडक दिली. यात रिक्षा 50 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तूर, उडीद, मूग या पिकांची लागवड झाली असली तरी दमदार पावसाअभावी या कडधान्याची स्थिती बिकट आहे. कापूस हे नगदी पीक यावर्षी देखील शेतकऱ्यांचा या कापसाच्या लागवडीकडेच कल आहे. चाळीसगाव तालुक्यात यंदा कापसाला 12,000 प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला. याचा परिणाम लागवडीवर झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा कापूस लागवड वाढल्याचं दिसतंय. स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. शरीर दुखतं त्यांचं, त्याच्यामुळे दारू पिली पाहिजे. दारूमुळे त्यांना सारखं हॉस्पिटलाइज करायला लागतं. म्हणजे त्यांचं जीवन असं खूप कडक आहे आणि
दारू पिल्यामुळे त्यांच्या जीवाला सारखा त्रास होतो, ते सुजल्यामुळे त्यांना दुखत असं काही होतं म्हणून दारू. त्याच्यामुळे तुला वाटतं की आता दारू प्यायला नाही? हो, कारण की आमच्या इथे सर्वच दारू पितात, त्याच्यामुळे दारूमुळे खूप त्रास होतो, म्हणून दारू बंदी झालीच पाहिजे. अशा विविध पद्धतीचे संदेश देणारी एक फार चांगली आनंदवारी आहे. कारण नुसतं पायी चालणं नाही तर पायी चालता चालता अनेक संदेश घ्यावे लागतात, अनेक संदेश दिले जातात. तसाच हा संदेश लहान मुलांचा आपल्याला विचार करायला लावणार आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत. दर्शनाची ओढमनी धाव घे जो तो जणी, अश्वधावती रिंगणी गजर माऊली अंगणी. श्री क्षेत्र गहिनीनाथगड ते पंढरपूर संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचं पहिलं रिंगण जामदारवाडी जामखेड इथे मोठ्या उत्साहात संपन्न झालं. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदुंगाच्या तालावर पुंडलिक वरद्या हरी विठ्ठल हा जय जयकार करत भरधाव वेगानं पालखीला प्रदक्षिणा घालू लागले. त्या पाठोपाठ दिंडीतले 2 अश्व धावू लागले आणि अश्वांच्या दौडीनं भाविकांच्या डोळ्यांची पारणं फिटली. आणि अहमदनगरच्या या भागातून पंढरपूरला जाणारी संत वामनभाऊ महाराज यांची ही सर्वात मोठी दिंडी आहे, त्यामुळे विठ्ठल भक्तांसाठी ती पर्वणीच ठरते. राज्यभरातून सुमारे 25,000हून अधिक वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले. भान हरपून खेळ खेळतो, दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा. भक्तीनं भारलेला रिंगण सोहळा पहावा, याची देही याची डोळा. इंदापुरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं मोठं रिंगण पार पडलं. गोल रिंगण हा वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या दृष्टीनंही पालखी सोहळ्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. सर्व वारकरी बंधूंना विनंती आहे, कृपया आपण. रिंगण सुरू होण्यापूर्वी रिंगण लावणे हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. पालखी मार्गावरून रिंगणाच्या दिशेनं येताना ध्वनिक्षेपकावरून सूचना दिल्या जातात. त्यानुसार एक एक दिंडी शिस्तबद्धपणे आखलेल्या रिंगणात दाखल झाली. रिंगणात सर्वात आधी धावले झेंडेकरी. त्यावेळी भगव्या झेंड्यांनी आसमंत ब्रेकनंतर आपण स्पीड न्यूजमध्ये इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. दिल्लीमध्ये दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे. अनेक भागात पावसानं साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक काही काळ मंदावली. जोरदार पावसानंतर दिल्लीतल्या वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झालाय. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पक्षाच्या पुढच्या वाटचालीसाठी काही मोठे निर्णय घेतले. समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष वगळता इतर सगळ्या कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे, तशी घोषणा अखिलेश यादव यांनी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षाला हिंदूंव्यतिरिक्त इतर वंचित आणि दलित समुदायापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलंय. आपण केवळ हिंदूंपुरते मर्यादित न राहता या सगळ्या वंचित समाजांसाठी काम केलं पाहिजे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. करीना कपूर सध्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. त्या दरम्यानचे काही फोटो तिनं आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केलेत. सैफ अली खान सोबत करीनानं फोटो शेअर केलेत. तिचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या राष्ट्र कवच ओम हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. 1 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज झालाय. रिलीज झाल्यानंतर या चित्रपटानं पहिल्या दिवशी 1.5 कोटींची कमाई केली, तर आता दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. या चित्रपटानं 2 दिवसात जवळपास 3.25 कोटींची कमाई केली आहे. वरुण धवन आणि कियारा अडवाणीचा जुग जुग जिओ हा सिनेमा सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालतोय. रिलीजच्या 8व्या दिवशी या सिनेमानं चांगलाच धमाका केलाय. जगभरात आतापर्यंत या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा पार केलाय.
विनी की शादी के लिए घर। दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालाय. धनुषच्या कॅप्टन मिलरचा टीजर आउट झालाय. धनुषनं टीजर शेअर करत आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. सध्या हा टीजर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.